योजना सप्तशृंगी माता की, सप्तशृंगी माता की जय श्री राम। थोड़ा सा नाशिक जिल्ह्यातील वणीगडावर 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेली आई सप्तशृंगी मातेच्या यात्रेला रामनवमीपासून सुरुवात होते। या यात्रेत नवापूर शहरातून हजारोच्या संख्येने भाविक सप्तशृंगी गडावर पायी यात्रेत जात असतात। नवापूर शहरातील सन 1984 साली भटू उखा पवार, दयाराम भोई व सन 1986 सालपासून शंकर दर्जी, अंबादास आतारकर, विक्रम हमाल यांनी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाण्याची प्रथम यात्रेला सुरुवात केली होती। सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना जेवणाची सोय व्हावी यासाठी दरवर्षी आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समिती नवापूर तर्फे अनेक ठिकाणी भंडाऱ्याचे नियोजन केले जाते। यावर्षी देखील मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी चालत गेले आहेत। त्यामुळे दिनांक 5/4/2025 रोजी सायंकाळी 8 वाजता नवापूर शहरातील दानशूर व्यक्ती व सरळ हाताने मदत करणारे भरत माणिकराव गावित यांच्या हस्ते आई सप्तशृंगी मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। थोड़ा सा यानंतर सन 1984 साली प्रथम देवीची यात्रा सुरू करणारे भटू उखा पवार, दयाराम भोई व शंकर दर्जी, अंबादास आतारकर यांचा सत्कार करण्यात आला। या यात्रेला सुरुवात होण्याअगोदर देवीचा जय जयकार करून फटाके आतिषबाजी केली। यानंतर यात्रेला सुरुवात झाली। शहरातील अनेक नागरिक आपल्या परीने भाविकांना सेवा देत असतात। या कार्यक्रमात नवापूर शहरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमच्या नवापूर वासियांकडनं जे गडावर ज्यांनी आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जे 1984 पासून ज्यांनी खरी सुरुवात केली ते आमचे मोठे बंधू आदरणीय भटूभाऊ पवार, त्याचप्रमाणे शंकरभाऊ दर्जी, त्याचप्रमाणे अंबादास भाऊ आतारकर आणि आमचा एक मित्र विक्रम भाई, हे असे या सर्व लोकांनी त्या काळी ही पदयात्रा सुरुवात केली आणि तेव्हापासून खरं या भागातनं हजारोच्या संख्येने आमचे तरुण मुलं, आमच्या भगिनी, आमच्या माता आणि बालगोपाल यांनी या पदयात्रेला सुरुवात केली। आणि बऱ्याच वर्षापासून हे जेव्हा आम्ही बघत असताना कुठंतरी मातेने आम्हाला सगळ्यांना बुद्धी दिली की कुठंतरी यांचं तुम्ही जेवणाची व्यवस्था केली पाहिजे, कुठंतरी यांना विश्रांती मिळते त्या ठिकाणी यांची सेवा केली पाहिजे। आणि तेव्हापासून आम्ही खरं सुरुवात ही वारसा या ठिकाणी जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी आपण चालू केली होती आणि त्या ठिकाणी नवापूरहून आम्ही सगळं सामुग्री बनवून घेऊन गेलो होतो। तेव्हा फार परिस्थिती वाईट होती, पण अशाही परिस्थितीमधनं आपल्या नवापूरवासियांनी सेवा चालू ठेवली। अन्नदानाचा असेल, पदयात्रेसाठी असेल, सेवेसाठी असेल, सर्व हजारो हात त्या ठिकाणी मदतीला आले आणि खरोखर जे धार्मिकता असते ती खरी बघायला या नवापूरवासियांकडनं आम्हाला मिळाली आणि सर्व लहान मोठा जो कोणी असेल तो या पदयात्रेमध्ये सामील झाला।
कोणी कोणाचं नाही, सगळेजण संध्याकाळी निघायचे आणि मोठा जथ्थाचा जथ्था या सप्तशृंगी मातेकडे जायला लागला आणि मातेने 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5-5 10-10 हजाराचा टोळा हा या नवापूर शहरामधनं तालुक्यामधनं जायला लागला आणि धार्मिकता वाढली। त्याच्यामध्ये सुद्धा या नवापूर शहरापासून सप्तशृंगी गडापर्यंत पदयात्रेला सुरुवात झाली आणि पदयात्रांसाठी जे पायी जाणारे आपले भाविक भक्त आहेत त्यांच्या अन्न भांडार, आज त्या अन्न भांडार वाहनाचं निरोप देण्यासाठी आपण जमा झालो आहोत। त्याचं प्रतिमा पूजन व कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। या पवित्र कार्यात या नवापूर शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय भरत भाऊ गावित यांच्या माध्यमातून आई सप्तशृंगी प्रतिष्ठान, याचे संस्थापक अध्यक्ष आहेत हेमंत भाऊ जाधव, तसेच रज्जूभाई अग्रवाल, शैलेशभाई सेन, छोटूभाऊ पाटील यांच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे। त्यांच्या या कार्याला मी प्रणाम करतो। पण या निमित्त आज मी एक उजागर करू इच्छितो। खऱ्या अर्थाने नवापूर या नगरीत, या नवापूरच्या पावन नगरीत पदयात्रेला जी सुरुवात झाली ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भटू उखाजी पवार यांच्या घरी आईचं मंदिर आहे आणि दर त्या वर्षी त्या मंदिराची रात्री 1 वाजेपर्यंत पूजा अर्चना करून त्यावेळेस दयाराम काका भोई होते व भटू उखाजी पवार आमचे बाबा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नवापूर शहरात पदयात्रेला सुरुवात झाली। तर त्यांचं देखील आम्ही पूर्ण नवापूर वासियांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो की ज्यांनी ही परमपवित्र ही पदयात्रेची सुरुवात केली आहे। त्याचप्रमाणे 1984 पासून पहिल्या वर्ष सुरुवात झाली। 1986 ला त्यांच्या कार्याला मदत व्हावी म्हणून आदरणीय अंबादासजी काका, आदरणीय शंकर काका दर्जी, तसेच त्यांचे मित्र जोहरी काका अशा अनेक लोकांनी विक्रमभाई अमाल तसेच आपल्या सुंदरबाई व्हील असे जे आदर्शवंत आपल्या नवापूर शहरातील नागरिक होते त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या पदयात्रेला सुरुवात झाली। त्यांना आम्ही कोटी कोटी वंदन करतो आणि हे परमपवित्र कार्य सुरूच असायला पाहिजे। आज सकाळी 6 वाजेपासून नवापूर शहरातून हजारोच्या संख्येने लोक पदयात्रेत निघाले आहेत। ते चालत आहेत, त्यांच्या निर्वाहासाठी त्यांना भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून ही जी संकल्पना आई सप्तशृंगी प्रतिष्ठानच्या मनात आली त्यांच्या देखील नवापूर वासियाकडून ऋण व्यक्त करतो। मी आदरणीय भाऊसाहेबांना विनंती करेल की ज्यांनी हे परमपवित्र कार्य सुरू केलं आहे त्यांचं स्वागत व सत्कार झाला पाहिजे म्हणून आदरणीय मी भाऊसाहेबांना विनंती करतो का आदरणीय बाबा भटूभाऊ उखाजी पवार यांचं भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ।